आपण आंदोलन करत आहोत ते आपल्या गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये आपल्याला 8, 9, 10 एकर पाहिजे ते पाहिजे आहेच आणि ते आपण मिळवून घेणार म्हणजे घेणारच. पण जरी मुख्यमंत्री आपल्याला बोलत असेल की आम्ही देणार नाही, बरं आत्ता अनिल परबजींनी जो उल्लेख केला की आपण पण आपल्या शेवटच्या कॅबिनेटपर्यंत का थांबलो होतो, जसं आमच्याकडे बीडीडीचा प्रश्न होता, आम्ही पहिल्याच दिवशी मार्गी लावला होता. जे अनेक वर्ष, जवळपास 25 वर्ष जो प्रश्न सुटत नव्हता तो आम्ही एका दिवसात कसा सोडवला, तर आम्हाला काम करून दाखवायचं होतं. आमची जिद्द होती, आमची ताकद होती, आमची हिंमत होती. पण ह्या मतदारसंघामध्ये वरुणच्या आधीचे जे आमदार होते त्यांच्याकडून असेल किंवा त्यांच्या पक्षाकडून असेल, सतत आम्हाला सांगायचं की जरा 1 महिना थांबा, आम्ही सगळ्यांना एकत्र आणतो, जरा 1 महिना थांबा, आम्ही सगळ्यांना आणतो, जरा 1 महिना थांबा, आम्ही सगळ्यांना आणतो. पण हे 1 महिना करत करत जे 1.5 वर्ष 2 वर्ष निघून गेली, ते आमदार जे जबाबदार आहेत, आज त्यांना प्रश्न विचारला पाहिजे, तुम्ही ह्या एरियामध्ये जेव्हा फिरता तेव्हा तुम्ही आम्हाला सांगा, आम्हाला आमच्या हक्काची घरं तुम्ही का मिळवून दिली नाहीत. विषय एकच आहे, विषय सोपाच आहे. एवढाच होता की ज्या लोकांनी शासनाची सेवा केली, महाराष्ट्राची सेवा केली, मुंबईची सेवा केली आहे, त्या लोकांना तुम्ही त्यांची हक्काची घरं दिली पाहिजेत. परवडणाऱ्या दरात द्या किंवा मोफत द्या.